आज मी बनवलेलं आहे फक्त 1 वाटी रव्यापासून इतकी छान आणि तोंडात अशी घुलणारी अशी स्वादिष्ट खमंग टेस्टी अशी मिठाई. इकडे बघू शकता फक्त 1 वाटी रवापासून आणि अर्धी वाटी दुधापासून आपण ही मस्त खमंग टेस्टी अशी सॉफ्ट नरम अशी आपण एक मिठाई बनवणार आहोत, ज्याला खाता क्षणीला तुम्हाला इतकी आवडेल ना. तर चला बघूया याला लागणारे साहित्य. तर सर्वात प्रथम आपण पॅन तापत ठेवायचं आहे आणि पॅनमध्ये आपण अर्धा 1 चमचा तूप टाकायचं आहे. तूप नाही टाकलं तरी काही हरकत नाही, तुपाविनासुद्धा ही मिठाई खूप छान स्वादिष्ट लागते. आता आपल्याला कधी कधी खूप असं मिठाईसारखं गोड वगैरे खायचं खूप मन होतं, म्हणून तुम्ही ही मिठाई ना असं बनवून स्टोअरसुद्धा करू शकता फ्रीजमध्ये. तर आता मी ह्या 1 चमचा तुपामध्ये 1 वाटी जाड रवा टाकला. तुम्ही बारीक रवा नक्की टाका. मी विसरून गेले, मला बारीक रवा आणायचा होता पण जाड रवा आणण्यात आला आहे. पण जाड रवा असला की थोडासा त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. आणि काय होतं, बारीक रवा असला ना तर मिठाई खूपच चांगली सॉफ्ट आणि मेल्ट होती खाता वेळेस मस्त. तर आता काय करायचं, आपण एकीकडे चाचणी बनवायला ठेवायची. जोपर्यंत आपला रवा थोडासा मंद आचेवर परततोय तोपर्यंत आपण चाचणी बनवायची. तिथे 1 वाटी मोठी साखर टाकली, त्याच्यामध्ये 1च वाटी जास्त 1.25 वाटी मी पाणी टाकले, कारण आपल्याला हे पाणी आटून घ्यायचं आहे. आणि अगदी असं चिपचिपा आपल्याला पाक नको आहे, थोडासा नॉर्मल असा पातळ हवा आहे. त्याच्यामध्ये मी इलायची पूडसुद्धा टाकली आहे. इकडे सुद्धा तुम्ही थोडंसं तूप टाकू शकता, चांगला फ्लेवर येतो पाकामध्ये सुद्धा. तर साखर, इलायची आणि पाणी हे आपल्याला एक पाक बनवायचं, म्हणजे चाचणी बनवायची आपल्याला. तर मंद आचेवर याला मी जराशी ठेवून देते जोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करायची. इकडे बघू शकता आपला रवा भाजत आहे चांगला. तर आता चांगला थोडासा भाजला की याच्यामध्ये 1 कप भरून कच्चं दूध टाकायचं आहे. तापवलेलं नाही टाकायचं, कच्चं दूध असतं ना न तापवलेलं ते टाकायचं 1 वाटी. आणि जास्त कमी पडलं तर थोडंसं अजून ॲड करू शकता तुम्ही, पण इतकं पुरेसं आहे. आणि ह्याला अजून चांगला फ्लेवर येण्यासाठी ना तुम्ही मिल्क पावडरसुद्धा इथे अर्धी वाटी टाकू शकता, म्हणजे अगदी तुम्हाला खव्यासारखा फ्लेवर येईल खाता वेळेस. आणि नाही टाकलं तरी पण काही हरकत नाही, तो ऑप्शन आहे खूप चांगला फ्लेवर येण्यासाठी. तर हे बघा किती नरम सॉफ्ट आपला हा शिऱ्याचा डो तयार झाला आहे. तूप, शिरा आणि दुधाचा हा डो तयार झाला आहे. खूप छान आहे बघा, नरम सॉफ्ट झालेला आहे मस्तपैकी. आणि त्याच कढईमध्ये म्हणजे ते शिऱ्याचं सारण काढून घेतले, त्याच पॅनमध्ये मी तेल तापत ठेवले. कमी तेलामध्ये होणारी ही रेसिपी आहे. तर आता हे जे आपण हे गरम करून घेतलं आहे रवा, याला ना चांगला असं मॅश करून घ्यायचा आहे. खूप नरम सॉफ्ट असं गव्हाच्या पिठासारखं आपल्याला याला मळून घ्यायचं आहे. जितकं तुम्ही याला चांगलं मळून घेता, जितकं तुम्ही याला सॉफ्ट करताना तितकीच मिठाई खूप छान नरम सॉफ्ट बनते अजिबात. कारण की हा मी जाड रवा घेतला आहे त्यामुळं थोडंसं मला याला मॅश करायचं आहे, जेणेकरून काय होतं मिठाई मस्त राहील नरम सॉफ्ट. आणि बारीक रवा असेल ना तर मग बारीक रवाला काही टेन्शन नाही, अगदी नरम सॉफ्ट होतो तो लगेच. पण जाड रवा असल्यामुळे याला मी चांगलं मळून घेतलं आहे. इकडे बघू शकता याचा टेक्स्चर अगदी नरम सॉफ्ट झाला आहे, म्हणजे बारीक रवा तो नाहीसा झाला आहे. तर हे बघा, आता थोडंसं हाताला तूप लावायचं आहे आणि छोटी छोटीशी जी बाऊल किंवा गोळी अशी बनवायची. आता इकडे ना तुम्ही आवडीनुसार याला आकार देऊ शकता. हे मी जसं गोल आकार देते ना तसं तुम्ही याला आवडीनुसार गुलाबजामुनचे पण सुद्धा आकार देऊ शकता, एक अशी गोल गोल करून, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला जसे आवडेल तसे तुम्ही करू शकता. तर मला हे अशाच शेपमध्येच आज करायचे होते. बघा मस्त अशी ही मिठाई तयार होती, खमंग टेस्टी. हे बघा, तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा ह्या स्टेजवर लावू शकता वर असे. ते बघा मस्त सेम साईजमध्ये मी ह्या सगळ्या असे मिठाया तयार केलेल्या आहेत. आता आपलं तेल पण चांगलं तापलेलं आहे. याच्यामध्ये मंद आचेवर ठेवायचं, फक्त तेल चांगलं तापून घ्यायचं आणि मंद आचेवर पूर्ण प्रोसेस करायची. आणि एक एक आपल्या जे मिठाया आपण हे म्हणजे बाउल केलेल्या आहेत गोळ्या, त्याच्यामध्ये एक एक करून टाकून द्यायचे. बघा पूर्ण तेलामध्ये कवर झालेल्या आहेत आणि मंद आचेवर आपल्याला फ्राय करायचे. तेल गरम असल्यामुळे मस्तपैकी याला बुडबुडे पण आलेले आहेत. हलक्या हाताने याला थोडा वेळ असं परतून द्यायचं. आणि मग थोडं परतलं झालं, 1-1.5 मिनटं झाला, जास्तीत जास्त 1 मिनटं झालं की मग आपण याला थोडं पलटी करून घ्यायचे. ही मिठाई ना इतकी छान लागते ना, म्हणजे ना तुम्ही कधी पण ही बनवून तुम्ही ठेवू शकता फ्रीजमध्ये. आणि कधी पण असं मूड झालं ना की आपल्याला काहीतरी असं गोड सॉफ्ट नरम खाऊ वाटतंय, त्यावेळेस तुम्ही फ्रीजमधून हे घ्यायचं आणि मस्त थंडगार अशी मिठाई खायची, खूप भारी लागते. म्हणजे बाहेरून जाणं खर्च करण्यापेक्षा असं घरच्या घरी बनवायचं. हे बघा, ही चाचणी पण आपली अगदी परफेक्ट झालेली आहे, थिक झालेली. बघा याची तार तुटत आहे.
आणि पूर्ण साखर जी आहे ती पूर्णपणे विरघळून गेली आहे आणि पाणीसुद्धा आटलेलं आहे. आता आपल्याला याला करायचं थंड, कारण आपल्याला थंड चाचणी हवी. एक गोष्ट लक्षात ठेवा, चाचणी नेहमी थंडच करायची. हे बघा, त्याला मी थंड व्हायला ठेवून देते. तोपर्यंत आपण जे आपण रव्याचं पॅन टाकलेलं आहे त्याच्यामध्ये ते आपण फ्राय करून घेऊया. हे बघा, हे आपण जे रव्याचे बनवलेले आहेत वडे म्हणा किंवा याला तुम्ही एक मिठाई बोलू शकता, ते आता फ्राय करायचे. तर इकडे बघू शकता याच्यावर किती छान असा हा रंग तयार झालेला आहे. गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत ह्याला मंद आचेवर मस्त फ्राय करायचं आहे. हे बघा, असा लालसर रंग आणायचा आहे, लगेच काढायचं नाही, कारण जितकं चांगलं फ्राय होईल तितका चांगला रवासुद्धा मग आतल्या आत भाजला जातो आणि मग खाता वेळेस मग असं दरदरा लागत नाही, अगदी मस्त लागतो मग खाता वेळेस. एकदा तुम्ही ही मिठाई ना नक्की ट्राय करा, इतकी भारी लागते ना. तुम्ही बाहेरून गुलाबजामुन वगैरे आणणं तर विसरूनच जाता, इतकी भारी लागते. आणि घरच्या घरी साधी सिंपल प्रोसेस आहे याची, काहीही साहित्य वापरायचं नाही आहे जास्त. आणि लहान मुलांना ना तर हे तुम्ही नक्की बनवून द्या, आवडीने खातील ते. हे बघा, आता मस्त भाजून निघलेला आहे, रंग किती छान आलेला आहे याच्यामध्ये, रेड ब्राऊन. बस या स्टेजपर्यंत आपल्याला फ्राय करायचं, नंतर मग गॅस बंद करायचं, कारण जास्त फ्राय नाही करायचं. आता हे मी काढून घेते, याचं एक्स्ट्रा ऑइल काढून हे असं एक एक करून हलक्या हाताने हे काढून घ्यायचं. इकडे बघू शकता तेल याचं लगेच सुकलं जाते. हे बघा, हे असं प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे, कारण आपल्याला हे थंड करायचे. बघा, थोडं थंड केलेले आहेत, मस्त झालेले आहे. तुम्ही इकडे बघू शकता, असं वाटतं लगेच खाऊन टाका, इतके भारी वाटतं ते. तर आपल्याला हे आताच खायचे नाहीत, अजून थोडी प्रोसेस बाकी याची. आता आपण ही जी चाचणी केली आहे ना, इलायचीची मस्तपैकी अशी फ्लेवर असलेली चाचणी केली, थंड झाली. हे बघू शकता, मी हात बोट घालू शकते याच्यामध्ये, म्हणजे टच होऊ शकतो, इतकं थंड केलेले आहेत. आणि थोडेसे नॉर्मल किंचित वाफ निघते, म्हणजे अगदी पण पूर्ण गार थंड नाही केले. हे बघा, एक एक करून हे सगळं याच्यामध्ये टाकायचं आहे, हे आपल्या पाकामध्ये टाकायचं आहे चाचणीमध्ये, आणि याला चांगलं डिप करायचं आहे. आणि मग काय होतं, थोडासा नॉर्मल कोमटपणा आहे याच्यामध्ये, त्यामुळं काय होतं आहे बघा, वाफा थोडा थोडा निघतात, म्हणजे कोमटपणा आहे. अगदी उकळती चाचणी नको आहे आपल्याला, मंद अगदी शांत, म्हणजे खूप टेम्परेचर त्याचा लो हवा आहे आपल्याला. हे बघा, आणि मस्त याच्यामध्ये आपल्याला अर्धा एक तास ठेवायचा. आणि त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता ही चाचणी आपल्या मिठाईमध्ये इतकी छान घुळून गेली आहे. आणि याचा साईजसुद्धा तुम्ही बघू शकता, मस्त फुललेला आहे आणि नरम सॉफ्ट झाला आहे, ज्युसी झालेला आहे, रसदार झालेली आहे मस्त आपली ही रव्याची मिठाई. तर एक एक काढून घ्यायची आणि आपल्याला हे खाऊन झालं की फ्रीजमध्ये ठेवायचे. म्हणून हे आपण एका स्टीलच्या अशा भांड्यामध्ये किंवा काचेच्या वाटीमध्ये तुम्ही याला असं स्टोअर करून ठेवू शकता. हे बघा, हे असे एक एक करून आपली स्लाईस उचलते मी. हे बघा, किती भारी वाटते बघा. आणि उरलेला हा सगळा पाक याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तिकडे बघू शकता, इतका छान रसदार, सॉफ्ट, नरम आणि मस्त अशी ही मिठाई तयार होती रव्यापासून. तर इकडे बघू शकता, आता हे मस्त मी ह्याच्यामध्ये पाक पूर्णपणे डिप केलेला आहे. आणि हे जितका वेळ तुम्ही ठेवून देता ना, तितक्या वेळ हा पाक जो आहे ना याच्यामध्ये मुरला जातो, म्हणजे अजूनही जास्त नरम सॉफ्ट ही मिठाई होत राहते वेळेनुसार. तर हे बघा, आता हे आपण जस्ट बनवले आहे, त्यामुळं थोडासा याच्यामध्ये कडकपणा आहे, पण थोड्या वेळाने खूप चांगली नरम होऊन जाईल ही. हे बघा, आता मी एक काढून घेतली, बघा किती भारी वाटते. आता हे मी खाऊन बघते, मस्त अशी चाचणी पूर्ण डीप झालेली याच्यामध्ये आतपर्यंत. आणि मी खरं सांगू तुम्हाला, इतकी भारी टेस्ट वाटली मला याची खाता वेळेसच. तुपाचा स्वाद, नरम सॉफ्ट अशी घुळून गेली आहे तोंडामध्ये मस्तपैकी. आणि इलायचा फ्लेवर एवढा भारी लागतो आहे ना, तर नक्की तुम्ही ट्राय करा. आता मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे, आणि जेव्हा पण मन झालं मला काही गोड खायचं तर नक्की एक उचलायचं आणि खाऊन टाकायचं. तर नक्की एकदा ट्राय करा तुम्ही. आणि आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईबर करा. तर चला, भेटते मी तुम्हाला